सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। कुठे ना कुठे लढाई संपली आहे मी असं म्हणणार नाही, पण कुठे ना कुठे आपले लढाईचा पहिला टप्पा, पहिली पायरी आपण चढलेलो आहे। ही एक आपल्या संघटनेची, विजय क्रांती संघटनेची आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्ट लेबरची कुठे ना कुठे एक छोटी जी जीत म्हणू शकतो आपण, ती झालेली आहे। आज कलेक्टर साहेबांकडे तीनही कंपन्यांना बोलवलं गेलेलं होतं, अंबुजा, एसीसी आणि अल्ट्राटेक। तीनही कंपन्यांचं कन्सिलिएशन कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून झालं आणि त्याच्यामधून तोडगा असा निघालेला आहे की 1 एप्रिल पासून कुठलाही हालतीत आपल्याला 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल जे पण आपलं वेज सेटलमेंट आहे, आणि फर्स्ट वीक ऑफ मार्च 2024 पासून ते वेज सेटलमेंट कुठल्याही हालतीत करतील आणि डिक्लेरेशन कुठल्याही हालतीत करतील। हे रायटिंग मध्ये सुद्धा ते आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत कलेक्टर ऑफिसमध्ये जमा होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या हक्काची जी युनियन आहे, विजय क्रांती युनियन, त्यांच्या सोबत सुद्धा या वेज सेटलमेंटचं डिस्कशन केलं जाईल। ही कुठे ना कुठे कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या एकतेची ही जीत आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते। नक्कीच अशाच प्रकारे आपल्याला पुढे पण वाटचाल करायची आहे। सध्या तरी तुम्ही सगळ्यांनी जेवढं परिश्रम केलं त्याचं मनापासून आभार मानते आणि तुम्ही आता सगळेजण आराम करू शकता, घरी जाऊ शकता आपल्या आणि एक चैनची साथ घेऊ शकता, एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगते। मी उद्या तुम्हाला सगळ्यांना घेऊन एसीसी, अल्ट्राटेक आणि अंबुजामध्ये भेटते। तोपर्यंत तुम्ही सगळेजण जा, सगळ्या आपल्या परिवारासोबत हा थोडासा उत्साह मनवा, घरी बसा, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि परत एकदा मनापासून आभार मानते। धन्यवाद।